हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द वाईज वन्स ऑफ ओल्ड. द स्किलफुल मास्टर्स ऑफ द ताओ इन ओल्ड टाइम्स, with a subtle and exquisite penetration, comprehended its mysteries and were so deep that they eluded man's knowledge. As they were thus beyond man's knowledge, I will make an effort to describe of what they appeared to be. Cautious, like crossing a wintry stream. Resolute, like one fearing danger all around. Grave, like one acting as a guest. Self-effacing, like ice beginning to melt. Unpretentious, like wood that has not been carved. Vacant, like a valley. Dull, like muddy water. पुराण काळातील साक्षात्कारी. पुराण काळामध्ये ताओच्या साक्षात्कारींना, आत्मज्ञानींना ते अतिगूढ, सर्वोत्कृष्ट, सूक्ष्म असे रहस्य उमजले होते. परंतु ते इतके सखोल होते की ते सर्वसामान्य जनांच्या आकलनशक्तीच्या बाहेर होते. ते असे सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या बाहेर असल्यामुळे ते काय होते ते सांगण्याचा मी प्रयास करत आहे. सतर्क, इतके की जणू काही ते गोठून टाकणाऱ्या थंडीच्या दिवसात ओढा पार करत आहेत. डळमळीत, इतके की जणू काही ते चारी बाजूने भीतीने ग्रासून घाबरलेले आहेत. भारदस्त आणि गंभीर, इतके की जणू काही ते कोणाकडे पाहुणे म्हणून गेले आहेत. विनम्र आणि नगण्य, इतके की जणू काही बर्फाचा गोळा वितळत आहे. विनयशील, इतके की जणू कोरीव काम न केलेल्या लाकडासारखे. रीते, इतके की जणू काही ते दरीच आहेत. निस्तेज, इतके की जणू काही चिखलाने भरलेले पाणी. साक्षात्कार. लाओत्से या 15व्या प्रकरणातील पहिल्या ओवीत सांगत आहेत की पुराण काळामध्ये ताओच्या साक्षात्कारींना, आत्मज्ञानींना ते अतिगूढ, सर्वोत्कृष्ट, सूक्ष्म असे रहस्य उमजले होते. परंतु ते इतके सखोल होते की ते सर्वसामान्य जनांच्या आकलन शक्तीच्या बाहेर होते. पुराण काळातील साक्षात्कारी असे लाओत्से म्हणत आहे, कारण तो ज्या साक्षात्काराबद्दल बोलत आहे तो कालातीत असलेल्यांचा साक्षात्कार आहे. विश्वनिर्मित होण्याआधीच्या स्थितीबद्दल लाओत्से बोलत आहे. ज्यावेळी येथे काहीही नव्हते अशा स्थितीबद्दल तो बोलत आहे. त्यावेळी विश्वनिर्मित ज्यामध्ये झाले ते परमब्रह्म आणि त्याची शक्ती परम आत्मा एवढेच होते. त्यापैकी परमब्रह्म हे आत्म्याचे कोंदण आहे आणि त्याची शक्ती म्हणजे परम आत्मा होय. या दोहोला आपण परब्रह्म परमात्मा असे संबोधितो. ही स्थिती कधीही निर्माण झालेली नाही, तर ती सदा होती आणि सदा असणार आहे. ती सदा असतेच. या परब्रह्म परमात्म्यामध्ये ओम असा महादिव्य वैश्विक स्फोट झाला आणि त्यामधून हे अतिविलोभनीय विश्व निर्माण झाले. ही स्वनिर्मित विश्वलीला अनुभवण्यासाठी त्यामध्ये चल, अचल, सजीव, निर्जीव अशी विविध वैविध्याने नटलेली सृष्टी निर्माण झाली आणि जडदेहाच्या माध्यमातून जीव निर्माण करून परमात्मा अंशात्मक रूपाने विश्वात निवास करू लागला. अशा प्रकारे परब्रह्म परमात्मा हा मूलगामी आहे. त्याआधी त्या पलीकडे काहीही म्हणजे अगदी काहीही नाही. यास्तव परमात्मा हे पूर्ण सत्य आहे. त्यात कधीही बदल होणार नाही. परमात्मा सोडून जे काही आहे ते सर्व परमात्म्यामधून निर्माण झालेले आहे. त्यामधून निर्मित झालेले कालाच्या अधीन आहे. त्याला मर्यादित आयुष्य आहे आणि त्यामुळे ते सत्य नाही. ते क्षर आहे. ते अशाश्वत आहे. यामुळे आध्यात्मिक विज्ञान न बदलणारे आहे आणि भौतिक विज्ञान सतत बदलणारे आहे. भौतिक वस्तू जगतात जुने कालबाह्य होऊन ते रूपांतरित होत असते. त्यामधून नवनिर्मिती होते आणि नाविन्याचा शोध लागत असतो. हे असे अव्याहत सुरूच असते. याला खीळ नाही. परंतु आध्यात्मिक सत्य एकच एक आहे. त्यात बदल असंभव आहे.
भौतिक शोध नव्याने लागतात, कारण नवीन वस्तुजगत सतत निर्माण होत असते. परंतु आध्यात्मिक साक्षात्कार पुराणा आहे, न बदलणारा आहे. त्यामुळे आपले ऋषीमुनी त्याचा शोध लावल्याचा दावा करत नाहीत. ते सांगतात की त्यांना साक्षात्कार झाला. अगोदरच असलेल्याचा, याआधी ज्यांना जे अतिगूढ, सर्वोत्कृष्ट, सूक्ष्म असे रहस्य उमजले होते, त्याचा आम्हाला साक्षात्कार झाला. ते त्याचा शोध लावल्याचा दावा करत नाहीत. ते सांगतात की त्यांना ध्यानावस्थेत ते परमदिव्य सत्य साक्षात्कारित झाले, उमजले, श्रुत झाले. त्यांनी ते स्मृत केले आणि मग इतरे जनांना पुराणोक्त केले. साक्षात्कार अनाकलनीय. परमसत्य आदी अनादी अनंत आहे. ते अरूप, निराकार, अदृश्य असल्यामुळे ते सदा अनाकलनीयच असणार आहे. सागरात मासा जन्माला येतो, तो सागरातच राहतो आणि तो सागरातच मृत होतो. मासा उत्पत्ती, स्थिती, लय अशा तिन्ही अवस्थेत सागरातच असतो. तरीही त्याला संपूर्ण सागर कधीही माहीत होत नाही. तो ज्या क्षेत्रात वावर करतो तेवढाच सागर त्याला ज्ञात होतो आणि त्या क्षेत्रापुरताच सागर आहे असाच त्याचा समज होतो. ज्यात आपण जन्म, जीवन, मृत्यू अशा सर्व स्थितीत असतो, तो सागर आपल्याला संपूर्णपणे कधीही माहीत होत नाही. हेही त्याला समजत नाही. तो सागराला कायम अज्ञातच राहतो. याचप्रमाणे आपल्याला हे विश्व आणि त्याचा निर्माता सदा अनाकलनीयच असणार आहे. आपल्याला त्यातील काही अंश कदाचित ज्ञात होईल. आपले साक्षात्कारी ऋषीमुनी परमात्म्याचे वर्णन करून करून थकले. त्यांनी परमात्मा जितका वर्णन केला तितके त्यांना इतकेच समजले की त्यांनी परमात्मा वर्णन केलाच नाही. यामुळे मग त्यांनी परमात्मा सकारात्मक वर्णन करणे सोडून दिले आणि त्यांनी परमात्मा नकारात्मक मार्गाने वर्णन करायला सुरुवात केली. त्यांनी विश्व आणि त्यामधील एक एक वस्तू परमात्म्याशी तुलना करून सांगायला सुरुवात केली की परमात्मा असा नाही, नेती नेती, तो असा नाही, तो तसा नाही, यापेक्षा तो काहीतरी निराळाच आहे. बस हेच परमात्म्याचे वर्णन आहे. आपल्याला परब्रह्म परमात्मा ज्ञात व्हायला हवा असेल तर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे साक्षात्कारित होणे. कारण साक्षात्कारित झाल्यावर आपल्याला हे उमजते की तो परमात्मा म्हणजे आपण स्वतःच आहोत. स्वतःची ओळख आणखी काही निराळी करून द्यावी लागत नाही. आपण स्वतःच त्या परमात्म्याची अनुभूती घ्यावी आणि परमात्मा जाणावा. ते गूढ रहस्य भेद करण्यापेक्षा आपण स्वतःच ते गूढ रहस्यच व्हावे आणि स्वतःच ते गूढ रहस्यच जगावे. अशा साक्षात्कारी जीवनात आपल्या उदाहरणाने इतरांना परमात्मा उमजतो. याचा अर्थ त्यांना परमात्मा सापडला असे नाही, तर त्यांना त्याचे फक्त स्वरूप जाणवले. त्यांना परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग सापडला. साधू संत हे असे त्या परममार्गाकडे प्रकाशाचा झोत पसरवणारे असतात. ज्यांना पाहिजे त्यांनी त्यावरून मार्गस्थ व्हावे आणि आपली आत्मोन्नती साधावी. परंतु माणसाची स्थिती दुसऱ्याचे डोळ्यातील कुसळ दिसते, परंतु स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही अशी आहे. तो खूप दूरचे ग्रह गोलतारे शोधायचा खटाटोप करतो, परंतु त्याला स्वतःमधील सर्वांमधील आत्मतत्व शोधायला नको आहे. जेव्हा तो स्वतःकडे त्रयस्थ वृत्तीने आणि त्रयस्थांकडे स्वतःच्या दृष्टीने पाहायला लागेल, तेव्हा तो स्वतः हे जग आणि हे विश्व परमात्मामय आहे, येथे अन्य काहीही नाही, याचे त्याला आकलन होईल. हरि ओम.